गेल्या सलग 300 वर्षापासून न चुकता पंढरीची वारी करणारा एक मुस्लिम वारकऱ्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे। परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातून निघालेली एक दिंडी प्रवासादरम्यान थांबून दुपारच्या जेवणाची तयारी करत होती। नेमकी त्याच वेळी तिथे मुसळधार पाऊस सुरू झाला आणि तिथे एक पत्रकार पोहोचला। पत्रकार जेव्हा तिथल्या वारकऱ्यांशी संवाद साधत होता तेव्हा स्वयंपाकाच्या त्या गडबडीत अचानक त्याची नजर एका व्यक्तीवर पडली। त्या व्यक्तीची काम करण्याची पद्धत, तिची लगबग आणि चेहऱ्यावरील हावभाव इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि उठून दिसत होते। पत्रकाराने कुतूहलाने त्याच्या जवळ जाऊन त्याचे नाव विचारले, पण समोरच्या व्यक्तीने जेव्हा आपले नाव सांगितले तेव्हा पत्रकाराला आश्चर्य, एक मोठा धक्काच बसला, कारण त्या वारकऱ्याचे नाव होते सय्यद करीम। पत्रकाराच्या मनात काहीसा संशय आला। त्याने लगेच विचारले, तुम्ही कुठून आलात? पत्रकाराच्या चेहऱ्यावरचे ते संशयाचे भाव सय्यद करीम त्याने ओळखले आणि त्यांनी त्याची अगदी सरळ स्पष्ट शब्दात सांगितलेले ते जातीचे मुस्लिम आहे, पण 1995 पासून आजपर्यंत एकही वर्ष न चुकता मी पंढरीची वारी करतोय। हे ऐकताच पत्रकाराच्या स्वतःच्या कानावर विश्वास बसेना। एका बाजूला हा अवाक करणारा संवाद सुरू असताना दुसरीकडे मात्र वारीतल्या काही महिला मनोभावाने चपात्या लाटत होत्या, तर काही जणी भाजीचे मोठे भांडे बाजूला सरकवत होत्या। जातपात विसरून सर्व वारकरी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून दुपारच्या स्वयंपाक मग्न होते। तिथे कोणाचंच कोणाकडे विशेष लक्ष नव्हतं, तर सगळीकडे अगदी सहज आणि गुण्यागोविंदाने सुरू होतं। पण पत्रकाराला मात्र या गोष्टीची कमालीची रस वाटू लागली। त्याने उत्सुकतेपोटी एकोपाठ एक प्रश्नाची सरजबत्ती सुरू करायला सुरुवात केली। त्याने विचारलं, तुम्ही मुस्लिम असून वारी का करता? तुमच्या समाजातील लोक तुम्हाला काही बोलत नाहीत का? 1995 पासून आतापर्यंत म्हणजे सलग 30 वाऱ्या तुम्ही कशा काय पूर्ण केल्या? समाजाने कधी तुम्हाला नाव ठेवली नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नमाज पठण करता की विठ्ठलाची भक्ती करता? पत्रकाराच्या या टोकदार प्रश्नावर सय्यद करीम यांनी जी उत्तर दिली त्याने अख्ख्या महाराष्ट्राला विचार करायला लावलं। पण ही गोष्ट फक्त उत्तरापुरतीच मर्यादित नव्हती। संवादाच्या शेवटी त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेला असा एक चमत्कार, अंगावर काटा असणारा अनुभव सांगितला, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम एकोप्याची आणि बंधुभावाची एक मोठी लाटच निर्माण केली। सय्यद करीम यांनी तो नेमका कोणता चमत्कार सांगितला ज्यामुळे त्यांची वारीची वाट धरली? हा चमत्कार ऐकून संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला आहे। मग काय होती ती घटना? त्या मुस्लिम वारकऱ्यांना 30 वर्षाच्या वारीमागे नेमकं काय आहे, का रहस्य दडलंय? त्यांनी वारीची ही वाट का धरली? चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट्सप्रमाणे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आळंदीतून माऊलीची पालखी पंढरीच्या दिशेने निघत होती। विठ्ठल नामाच्या गजरात निघालेल्या याच अथांग जनसागरात एक तो वारकरी चालत होता। एका पत्रकाराला संशय आला। त्याने जवळ जाऊन नाव आणि विचारलं आणि त्या व्यक्तीने आपल्या वारीमागचं जे रहस्य आहे ते त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला अवाहन करून सोडलं। संत ज्ञानेश्वर माऊलीचा भव्य प्रस्थान सोहळा नुकताच पार पडला होता। त्याच वेळी समोर आलेल्या या मुस्लिम वारकऱ्याला पाहून पत्रकारांनी प्रश्नाची सरबत्ती सुरू केली। सय्यद करीम यांनी सगळ्या प्रश्नाची उत्तरं तर दिलीच, पण सोबतच आपल्या आयुष्यातला तो प्रसंग सांगितला ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलटानी मिळाली होती। तो प्रसंग ऐकून आज संपूर्ण महाराष्ट्र थक्क झालाय। खरं तर यंदाची वारी खूप कठीण परिस्थितीतून सुरू झाली होती। आळंदीमध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला होता आणि नदीवरचा पूर चक्क पाण्याखाली गेला होता। तो अशा विस्कट परिस्थितीत तिथे पोलीस प्रशासन गर्दीवर नियंत्रण मिळवण्याबाबत पूर्णपणे व्यस्त होतं। दरवर्षी वारकरी ज्या मैदानावर आपलं राहुट्या आणि थेट ठोकून उभे राहायचे ती मैदान यंदा पुराच्या पाण्याने आणि चिखलाने माखली होती। अशा अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील आडगाव, वालूर आणि अट्टा या गावामधून आलेली दिंडी आळंदीत दाखल झाली। मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांचे अतोनात हाल होत होते, पण मनातली माऊलींच्या दर्शनाची ओढ आणि विठुरायाच्या सेवेची जिद्द जराही कमी झाली नव्हती। हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे दिंडीत तब्बल 200 लोकांना दुपारच्या जेवणाचा मोठा प्रश्न असावा वासून उभा ठाकला होता। पण वारकरी हार मानणारे नव्हते। त्यांनी तिथल्या एका जागेच्या मालकाला विनंती करून तात्पुरता आश्रय मिळावा, कोसळणाऱ्या पावसाच्या माऱ्यापासून वाचवण्यासाठी तिथे उभ्या असलेल्या एका गाडीला प्लॅस्टिकचा मोठा निळा कागद बांधला आणि कसं तरी तात्पुरतं छप्पर तयार केलं। खाली चिखल असूनही तिथे गॅस शेगड्या आणि चुली मांडल्या गेल्या आणि त्या प्लॅस्टिकच्या छपराखाली माऊलींच्या पंक्तीचा स्वयंपाक सुरू झाला। वांग्याची भाजी, वरण भात, चपात्या, शिऱ्या आणि शेंगदाण्याची चिक्की बनवण्याचं काम अक्षरशः युद्धपातळीवर सुरू होतं।
तेवढ्यात वारीचं वार्तांकन करण्यासाठी एक पत्रकार तिथे पोहोचला. तो वारकऱ्यांशी आणि दिंडी प्रमुख गजेंद्रगिरी महाराज यांच्याशी संवाद साधत होता. त्यांच्या मुलाखती घेत होता. महाराज सांगत होते, आमच्याकडे 4-5 गाड्या आहेत आणि सोबत 200 माणसं आहेत. पाऊस कितीही कोसळू दे, आम्ही प्रसंगी वाहनात बसून राहू, पण माऊलीची ही वारी पूर्ण करणारच. पत्रकार हे सगळं काही आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष एका वेगळ्याच व्यक्तीकडे गेलं की ती व्यक्ती दिंडीच्या गाड्याजवळ काहीतरी कामात व्यस्त होती. ती कधी अचानक गाडीत जाऊन बसायची, तर कधी बाहेर येऊन स्वयंपाकासाठी लाकडं आणि मोठी भांडी सरकवायला मदत करायची. त्याची शरीरयष्टी, पेहराव आणि एकंदर हालचाल तिथे असणाऱ्या इतर सामान्य वारकऱ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळीच आणि काहीशी संशयास्पद वाटत होती. तो पत्रकार हळूहळू इतर लोकांना बाजूला सारखत त्या व्यक्तीच्या दिशेने सरकू लागला. त्या व्यक्तीची ती शांत पण रहस्यमय हालचाल पाहून पत्रकाराच्या मनात अनेक कुशंका निर्माण झाल्या होत्या. जेव्हा तो पत्रकार आपला कॅमेरा घेऊन थेट त्या व्यक्तीच्या समोर उभा राहिला आणि त्याने पहिला प्रश्न विचारला, त्यानंतर जे घडलं अत्यंत थक्क करणारं होतं. त्या व्यक्तीने कोणतीही भीती बाळगता थेट आपलं नाव सांगितलं. पत्रकार एकाठोपाठ एक प्रश्न विचारत गेला. जवळपास 10 टोकदार प्रश्न पत्रकाराने समोर ठेवले. कदाचित दुसरा कोणताही सामान्य माणूस असता तर तो चिडला असता किंवा त्याने उत्तर दिली नसती, पण ती व्यक्ती शांतपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होती. आणि या संवादाच्या शेवटी जेव्हा पत्रकाराने आपला तो शेवटचा प्रश्न विचारला, तो शेवटचा प्रश्न असा होता की, करीम भाई, तुमच्या वारीची सुरुवात नेमक्या कोणत्या चमत्काराने झाली? तो प्रसंग आणि तो चमत्कार ऐकल्यानंतर पत्रकार देखील पुरता हादरून गेला. प्रसंग तसा साधा होता. पत्रकार हळूहळू त्या व्यक्तीजवळ गेला. ती व्यक्ती म्हणजे सय्यद करीम अत्यंत शांतपणे आपलं काम करत होती. पत्रकाराने आदराने माईक पुढे केला आणि विचारलं, जय हरी माऊली, तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलाय? त्यावर त्यांनी अत्यंत नम्रपणे हात जोडले आणि म्हणाले, जय हरी माऊली, माझं नाव सय्यद करीम. हे नाव ऐकताच जणू पत्रकाराच्या पायाखालची जमीनच सरकली. एका वारकऱ्याच्या मुखातून सय्यद करीम हे नाव ऐकण्याची पत्रकाराची मुळीच तयारी नव्हती. त्याच चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य आणि संशयाचे भाव उमटले. करीमभाईंनी पत्रकाराच्या चेहऱ्यावरचे ते भाव क्षणात ओळखले. ते अजिबात डगमगले नाहीत. त्यांनी अत्यंत सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, होय, मी जातीने मुसलमान आहे, पण आळंदी ते पंढरपूर अशी पायीवारी करतो आणि हे आज नवीन नाही. मी सलग 1995 पासून म्हणजे गेल्या 31 वर्षाहून अधिक काळ ही वारी करत आलोय. कईमभाईचा हा खुलासा ऐकून आजूबाजूला चपात्या करणाऱ्या महिला आणि भाजी बनवणारे काका क्षणभर थांबले, पण त्याच्या चेहऱ्यावरील कोणताही असफ किंवा परकेपणा नव्हता. ते करीमभाईकडे आपल्या कुटुंबातल्या एका सदस्यासारखं बघत होते. आता मात्र पत्रकाराच्या मनात प्रश्नाची सरबत्ती सुरू झाली. त्याने पहिल्या तीक्ष्ण आणि रोकडा प्रश्न विचारला, कईमभाई, तुम्ही मुस्लिम समाजातून येता, मग वारी करून तुम्हाला काय मिळतं? तुमचे घरचे नातेवाईक किंवा तुमचे समाजातले लोक तुम्हाला नाव ठेवत नाहीत का? समाजात तुम्हाला यामुळे काही त्रास होत नाही का? यावर करीमभाईंनी जे उत्तर दिले ते खरंच डोळ्यात अंजन घालणारं होतं. करीमभाई चेहऱ्यावर एक गोड हसू आणत म्हणाले, नाही, मला आजपर्यंत माझ्या घरातून किंवा समाजातून कोणीच विरोध केला नाही. उलट आमचे लोक म्हणतात की जाऊ द्या, त्याचा व्यवसाय तो आहे. आम्ही आमच्या गाड्या घेऊन वारीला येतो, त्यामुळे आमच्या वाहनामुळे कुणाला काही बोलायचं वाचावण राहत नाही. ही दिंडी मी माझी स्वतःची समजूनच चालतो. करीमभाईंनी उत्तर दिलं होतं, पण पत्रकाराचे मुख्य प्रश्न अजून शिल्लकच होते. पत्रकार पुढे आणखी काही विचारणार होता, पण त्या पुढचा शेवटचा प्रश्न इतका जबरदस्त होता की तो शेवटचा प्रश्न असा होता ज्या उत्तरामुळे केवळ पत्रकारच नाही तर संपूर्ण देशाला एक मोठा धक्का बसणार होता. कारण 1995 साली करीमभाईच्या आयुष्यात एक असा अद्भुत प्रसंग घडला होता ज्या चमत्कारामुळे त्यांनी वारीची ही पवित्र वाट धरली होती. पण त्या चमत्कारावर येण्यापूर्वी पत्रकाराने त्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि आयुष्याबद्दल विचारण्यास सुरुवात केली. पत्रकाराने विचारलं, करीमभाई, तुम्ही काय व्यवसाय करतात? तेव्हा ते अत्यंत साधेपणाने म्हणाले, माझा गाड्याचा व्यवसाय आहे. माझ्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत आणि मी माझ्या गाड्या घेऊन दरवर्षी वारकऱ्यांच्या सेवेसाठी इथे येत असतो. त्यानंतर पत्रकाराने एक असा प्रश्न विचारला ज्याने कोणतीही सामान्य माणूस विचारात पडला असा. तो प्रश्न असा संवेदनशील होता की पत्रकाराने विचारलं, करीमभाई, तुम्ही वारी तर मनापासून करता, पण तुमच्या धर्माप्रमाणे 5 वेळेची नमाज पठण करता की पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती करता? या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही एकाच वेळी कशा काय सांभाळता? हा प्रश्न ऐकल्यावर करीमभाईंनी अत्यंत पवित्र आणि आदरयुक्त भावनेने दोन्ही हात जोडले.
ते अतिशय शांतपणे म्हणाले, मी माझा मुस्लिम धर्म कधीच सोडला नाही. मी माझ्या 5ही वेळेच्या नमाजा अत्यंत कडकपणे पाळतो आणि त्याचवेळी या वारकरी माऊलींना देखील मी कधी सोडू शकत नाही. शेवटी त्या वरच्या धन्याचे देव आणि अल्ला यात कोणताही फरक केलेला नाही. देव तर एकच आहे. दोघांचीही आपल्या लेकरावर सारखंच प्रेम आहे. काही लोकांमुळे समाजातलं वातावरण बिघडतं, पण प्रत्यक्षात सगळे देव सारखेच आहेत आणि आपण सर्वजण एकच ईश्वराची लेकरं आहोत. करीमभाईच्या या विचारामुळे पत्रकाराला निरुत्तर केलं. पण आता तो मुख्य क्षण आला होता, ज्याची प्रत्येक क्षण वाट पाहत होता. संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा तो शेवटचा प्रश्न पत्रकाराने विचारला, करीमभाई, तुमच्या आयुष्यात 2095 साली असं नक्की काय घडलं? असा कोणता अद्भुत चमत्कार घडला ज्याच्यामुळे तुम्ही ही वारी सुरू केली? या प्रश्नावर करीमभाईंनी भूतकाळात हरवलेले त्याचे डोळे पाणावले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, माऊली, गोष्ट आहे 2095 सालची. तेव्हा माझ्याकडे फक्त एकच गाडी होती आणि त्या एका गाडीसोबत त्याच्या आयुष्यात असं काही चमत्कार घडला की करीमभाई पुढे सांगू लागले. 2095चा तो काळ होता. तेव्हा गावातले काही वारकरी माझ्याकडे आले आणि म्हणाले, करीमभाई, तुमची गाडी घेऊन वारीला चला. मी होकार दिला आणि पांडुरंगाच्या सेवेत ती पहिली वारी सुरू झाली. त्यानंतर जो चमत्कार घडला त्यावर माझाही विश्वास बसत नव्हता. अवघ्या 3 ते 4 वर्षाच्या आत जिथे माझ्याकडे फक्त एकच गाडी होती, तिथे विठ्ठलाच्या कृपेने दुसरी, तिसरी आणि चौथी अशा एकाठोपाठ एक ते मोठ्या 4 गाड्या माझ्या दारात आल्या. ज्या माऊलीने आणि पांडुरंगाने एका सामान्य ड्रायव्हरला 4 गाड्याचा मालक बनवलं, तिची वारी मी कशी काय सोडू? करीमभाईने अत्यंत कृतज्ञतेने हा प्रसंग सांगितला. करीमभाईचे हे प्रामाणिक आणि पवित्र विचार ऐकून तो पत्रकार भारावून गेला आणि त्या वारीने एका गरीब कुटुंबातील करीमभाईंना अर्थीस्त्र धैर्य देऊन गाड्यांचा मालक बनवलं. त्याच वारीने त्यांना सर्वसामान्य, सर्वभावाचा आणि मानवतेचा एक अनोखा संदेश देण्याची ताकदही दिली. शेवटी पत्रकाराने अतिशय आदराने करीमभाईंना त्यापुढील प्रवासासाठी आणि वारीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. परभणीच्या सेलू तालुक्यातील या दिंडीसोबत सलग 30 वर्षांहून अधिक काळ चालणारे ते सय्यद करीम यांनी आजच्या आधुनिक युगात हिंदू मुस्लिम एकोप्याचं आणि खऱ्या भारतीय संस्कृतीचं एक ज्वलित उदाहरण बनवले आहे. मित्रांनो, वारीतील ही प्रेरणादायक आणि डोळे पाणवणारी घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं? कमेंट बॉक्समध्ये जय हरी माऊली लिहायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर तुम्ही आमच्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.